तर तुम्ही शिक्षक होता. दुर्दैवानं. लाज नाही वाटत दुर्दैवानं म्हणायला? ज्या पेशाबद्दल समाजाच्या मनात अति आदर आहे, ज्या पेशात असल्याबद्दल डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिमान वाटायचा, त्या पेशात असणं दुर्दैवाचं वाटतं काय? अहो यमराज, कशा त्यांच्या गोष्टी सांगताय? त्यावेळेच्या परिस्थितीत आता फार बदल झाला. तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणजे देव वाटायचे देव. आता सलमान शाहरुख त्यांचे देव, बिपाशा करिश्मा त्यांचे देवता झाल्या. आज अभ्यास करा, काल का आला नाही असे प्रश्न विचारायचे नाही. वर्गातून बाहेर जा म्हणायचे नाही की का हे म्हणायचं नाही. म्हणजे वर्गात घुसून तुम्हाला ठोक दिलाच म्हणून समजा. ओ माय गॉड, वर्गात घुसून? होय, त्यांच्या निवडणुका, त्यांचे क्रीडा महोत्सव, त्यांचे स्नेह संमेलन म्हणजे आमच्या जीवाला सततचा धोका. परीक्षा म्हणजे तर जीवावरची कसरत. कदाचित सत्य असेल ही. कदाचित नाही ती येणार करायचीच नाही, हे सत्यच आहे. ठीक आहे, पण म्हणून काय झालं? दारू पिणं, मुलींचा विनयभंग करणं, गाईड घेणं, खासगी क्लासेस नोकरीचा तना घेणं, हे प्रकार चांगले नाही. तर विद्यापीठ पातळीवर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा, विशेषतः विद्यार्थिनींचा होणारा मानसिक आणि शारीरिक छळ या समाजाला घातक बाबी आहे. अरे याला घेऊन जा आणि आपल्या सर्व यवनुकांना इंग्रजी शिकवायची शिक्षा याला द्या. आपल्याला आवाज काम नाही क्या समजा क्या? चित्रगुप्त कोण आहे हा उत्तम? त्या टोपीला काय विचारतोय? आपण कोण मालूम आहे? परशादादा म्हणतात मला. परशादादा एन्काउंटर मध्ये खाल्ला झाला आपण. काय ज्यादा रुबाब झाडले का नाही क्या? आपण कोणी यमराज बोलते. मी यमराजा, मृत्यूचा महाराजा. आपण एक दोन नाही 10 जण टपकवलंय. काय आपण का नाद नाही करणे का? नाद मूर्खा हे पापणी लावायच्या आत किती जणांना टपकवतात म्हणते का तुला? काय रे, घरी कोण कोण आहे तुझ्या? दोन बायका, एक पोरग. नाही, एक बायको, 2 पोरं आणि आई वडील पण आहेत. त्यांच्यासाठीच केलंच नाही सगळं. पण आता काय? आता त्यांचं काय होणार? त्यांची काळजी नाही आपल्याला. नो टेन्शन, आमचं बाई बघता सर्व काय. अरे खुळा आहेस तू. असले बाई बाई यांचा काही उपयोग नाही. बघ, त्यांनी नाही मदत केली तर तुझ्या म्हाताऱ्या आई वडिलांकडे कोण बघणार? तुझ्या पोराबाळांचं शिक्षण कसं होणार? तुझ्या तरुण पत्नीला दुसऱ्यांची थोडी भांडी करावी लागते. नाही नाही, अरे हे म्हणतात ते खरं आहे. अरे प्रत्यक्ष यमधर्म महाराज आहेत ते. मग आता मी काय करू? तुझ्यासारखे गुंड, मवाली, खतरनाक दादा म्हणजे समाजाला कलंक असतात. आपण 4 पैशांसाठी कुत्र्यासारखे लाचार होतो आहोत याची जाणीव ठेवत नाही तुम्ही. कुत्र्यासारखं जगता आणि कुत्र्याच्या भोवतीनच मारता. याला रवरव नरकात नेऊन उकळत्या तेलात टाका. हो यमराव, यमराव काय जमते काय बघा की? एक खोका देतो खोका. अरे न्यायाला खबरदार. तुला यमराज म्हणजे पृथ्वीवरचा लाच खाऊ अधिकारी वाटला काय? यमदो न्याय त्याला. मी यमराजा, मृत्यूचा महाराजा. खाली भारत पारतंत्र्यामध्ये असताना तिच्या स्वातंत्र्यासाठी हे सगळे आपल्या बापूजींच्या